नमस्कार. आज पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत धक्कादायक घटना. तर याआधी चॅनलवरही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. शांत शहरात घडलेली ही घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी ठरली. डॉक्टर मुलीची तिच्याच प्रियकराने म्हणजेच मरेमिकाने त्यांच्या खोलीत निर्दयीपणे हत्या केली. डॉक्टर प्राची देशमुख वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी स्वतःच्या मेहनतीने शहरात नाव कमावणारी, तिच्या क्लिनिकमधील रुग्णांशी नेहमीच हसतमुखाने वागणारी होती. पण तिच्या आयुष्यातल्या आनंदाच्या आणि प्रेमाच्या गोष्टींना कुणाचं तरी काळं डोळं लागलं होतं. तिच्या कॉलेजच्या काळापासून तिचा प्रियकर अमेय पाटील तिच्या आयुष्याचा एक भाग बनला होता. दोघांमध्ये सुरुवातीला प्रेमाचं नातं होतं, पण नंतर अमेयचं वागणं संशयास्पद आणि आक्रमक होत गेलं. तो तिच्यावर अतिरेकी नियंत्रण ठेवू लागला. तिच्या मित्रांशी बोलणं, रुग्णांशी व्यवहार करणं, अगदी सोशल मीडियावरचं वर्तनसुद्धा तो पाहत होता. प्राचीने अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनातील संशयाचे वादळ शांत होईनासं झालं होतं. शेवटी प्राचीने त्याचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय तिच्या जीवावर बेतला. घटना घडली त्या रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. प्राचीने त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की आता ती लग्न करणार नाही आणि दोघांनी स्वतंत्रपणे जगावं. पण अमेयचा राग अनावर झाला. त्याने तिच्यावर हात उचलला आणि रागाच्या भरात गळा आवळून तिचा जीव घेतला. त्यानंतर तो काही वेळ खोलीतच बसून राहिला. जणू काही घडल्याचं भान त्याला उरलं नव्हतं. सकाळी प्राची क्लिनिकला न गेल्याने नर्सने फोन केला, पण प्रतिसाद न आल्याने तिने घर गाठलं आणि दरवाजा आतून बंद असल्याचं पाहून शेजाऱ्यांच्या मदतीनं पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा समोर हृदय पिळवटून टाकणारं दृश्य होतं. प्राचीचा मृतदेह पलंगावर होता. तिच्या गळ्यावर दाबल्याचे स्पष्ट खुणा होत्या. खोलीत अस्ताव्यस्त वस्तू पडल्या होत्या. मोबाईल फुटलेला होता आणि टेबलावर त्यांच्या दोघांचा फोटो तुटलेला पडला होता. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत मोबाईलच्या चॅट्स, सीसीटीव्ही फुटेज आणि शेजाऱ्यांच्या जबाबांवरून स्पष्ट केलं की शेवटचा भेट देणारा अमेयच होता. चौकशीत त्यानं प्रथम नकार दिला, पण पुराव्यांच्या आधारे त्यानं कबुली दिली की रागाच्या भरात त्यानेच तिचा गळा आवळला. या घटनेमुळे शहरातील डॉक्टर वर्ग आणि तरुण पिढीत प्रचंड संताप निर्माण झाला. रुग्णालयात प्राचीच्या सहकाऱ्यांनी मेणबत्ती मोर्चा काढून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवला. तिच्या पालकांचा आक्रोश अंगावर काटा आणणारा होता. तिचं आयुष्य वाचवण्यासाठी जी लोक येत असत ती स्वतःचं आयुष्य वाचवू शकली नाही. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून कोर्टात हजर केलं आणि न्यायालयानं त्याला पोलीस कोठडीत पाठवलं. या घटनेनं केवळ एका घरातील प्रकाश नाहीसा केला नाही, तर समाजासमोर पुन्हा एक प्रश्न उभा केला. शिक्षित असूनही प्रेमाचं नातं इतकं हिंस्र कसं होऊ शकतं? आपल्याच हातांनी वाढवलेलं प्रेम कसं एका क्षणात मृत्यूचं कारण बनतं? या घटनेतून समाजानं शिकावं की नात्यांमधील हिंसाचार आणि मानसिक त्रास लपवण्याऐवजी त्यावर बोलणं, मदत मागणं आणि वेळेत पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे. महिलांसाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर संवेदनशीलता आणि सामाजिक जागृती ही सुद्धा तितकीच आवश्यक आहे. प्राचीचं स्वप्न होतं लोकांचे प्राण वाचवणं, पण अखेर तीच बळी ठरली त्या प्रेमाच्या, ज्यानं तिला जखमीच नाही तर संपवलं. या प्रकरणानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की समाजातील शिक्षण आणि संस्कार हे केवळ पदवी मिळवण्यापुरते नसून माणुसकी, समजूतदारपणा आणि स्वभावातील संयम वाढवण्यासाठीही असले पाहिजेत. या घटनेमुळे शहरभरात भय आणि वेदना पसरली असून महिलांच्या सुरक्षेबाबत नवे प्रश्न पुन्हा समोर आले आहेत. आणि प्राचीचं नाव आता एका उदाहरणासारखं घेतलं जातं, ज्यानं समाजाला जागं केलं की प्रेमाचं रूप हिंसेत बदलण्याआधी कुणीतरी थांबून विचार करायला हवा. धन्यवाद.